नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर करत लक्ष्मण हाके यांच्यावर तोडपाणीचा आरोप केला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांचा एक फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यावर लक्ष्मण हाके यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार ओबीसींसाठी निधी देत नाहीत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. लक्ष्मण हाके, हा आपला दर्जा तू लक्ष्मण धनगर समाज नसून आमच्या धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला तू कलंक आहेस. समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुझा डाव आहे. पवार कुटुंबावर बोलून काहींना आमदारकी मिळवली. तुलाही तशीच स्वप्न पडत आहे, परंतु तुझी गाठ आमच्याशी आहे. ही नवी राष्ट्रवादी आहे. घड्याळ तेच, वेळ नवी. त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू असा घणाघात सूरज चव्हाण यांनी केला. लक्ष्मण हाके किती तोडपाणी बहाद्दर आहे याचा छोटासा पुरावा म्हणून मी एक ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक ओबीसी घटकातील उमेदवार उभा करण्यात आला होता. त्याकरता याने सभाही घेतल्या होत्या, पण त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा मिळेल म्हणून ओबीसींना उभं करायचं, त्याच्या नावाने पैसेवाल्यांसोबत तोडपाणी करायची. आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये मिळतात, त्यामुळे ओबीसींच्या लोकांवरच अन्याय करायचा हा त्याचा धंदा आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. अमोल मिटकरी यांनी ज्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे त्या शेखर कुंटे यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप केला. लक्ष्मण हाके यांनी भोकर मतदारसंघात तोडपाणी केली असा आरोप शेखर कुंटे यांनी केला. हाकेंनी तोडपाणी करत भोकर मतदारसंघात ओबीसी उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा देखील आरोप शेखर कुंटे यांनी केला.